नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या नवीन भागाचा प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला खूप सुंदर असं पाहायला मिळणार आहे, की आता नंदिनीने निर्णय घेतलेला असतो, की जीवाची वाटच बघत असते. जीवा रूममध्ये आल्यानंतर ती लगेचच पर्समधून डिव्होर्स पेपर काढते आणि ती जीवाला देऊ लागते. जीवा म्हणतो, की हे सगळं काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, की मी तुम्हाला आज आपल्या लग्नातून मुक्त करत आहे. या नात्यातून मी तुम्हाला मुक्त करत आहे. हे मी डिव्होर्स पेपर बनवले आहेत आणि त्याच्यावर माझी सही नाही आहे. तुम्हाला फक्त एक सही करायची आहे, त्यानंतर तुम्ही या नात्यातून मोकळे व्हाल. तर जीवा म्हणतो, की "अगं, पण मला मोकळं व्हायचं नाहीये आणि मी तुला आजपर्यंत कधी बोललोय का डिव्होर्सच्या बद्दल? तुझ्यापासनं डिव्होर्स हवाय. मग तू कशाला हे सगळं करतेस?" तेव्हा नंदिनी म्हणते, की "तुम्ही नाही बोलला, पण तुमचं बिहेवियर सगळं काही सांगून जाते." जीवा म्हणते, की "मी असं काही करणार नाहीये. मानपाट मी स्वतःहून तुझ्याशी लग्न केलंय, त्याचमुळे डिव्होर्स घेण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही गं. हे बघ नंदिनी, मला एक संधी दे. मी पुन्हा काही पहिल्यासारखं करेल." त्यानंतर तो स्वप्न बघत म्हणतो, की अ, "तू फक्त नवरी बनून पुन्हा माझ्यासमोर ये. आपण आपल्या नात्याला आणखीन एक संधी देण्याचा प्रयत्न करू." असं म्हणत जीवा आता नंदिनीला मिठी मारतो आणि म्हणतो, की आपण आपलं एक नवीन आयुष्य सुरू करू शकतो. तर अशा प्रकारे जीवा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, पुढील भाग हा खूपच रंजक असणार आहे मित्रांनो, कारण की आता दोन्ही जोडप्यांचं म्हणणार नाही, कारण की काव्य आणि पार्थ अजूनही जे आहे ते चालले. पण आता जीवा आणि नंदिनी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतायत. तर तुम्ही मालिका पाहताय का मित्रांनो? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.